परब यांच्या विरोधात पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की अनिल परब यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचं निलंबन केलं जावं। बालिशपण आहे। 7.5 तास काल राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा झाली। विरोधी पक्ष नेत्यांच्या नंतर पक्षाच्या वतीने अनिल परबजी पण बोलले। काय बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की सरकार छावा पिक्चर दाखवतोय, तर छावा पिक्चर तर दाखवत असताना कोणी आम्हाला सांगावं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल। बलिदान असं केलं तसं केलं हे दाखवण्याचं काम पिक्चरमध्ये केलं। तेच सभागृहाचे नेत्यांनी देखील परिषदमध्ये मांडलं। त्यांनी त्याची तुलना अशी केली की छत्रपती संभाजी महाराजांवरती जेवढा अत्याचार आणि अन्याय झालं त्याच पद्धतीने त्यांना धर्म बदलण्यासाठी झालं, मला पक्ष बदलण्यासाठी झालं, ह्याचा सुतवास त्यांनी केलं। ह्याचा अर्थ का त्याची तुलना ती स्वतःबरोबर करत नाही। आणि एवढंच जर त्यांना असं वाटलं असतं तर त्यावेळी त्यांनी का नाही थांबवलं, का नाही विरोधी पक्षाला थांबवण्याची भूमिका सभापती उपसभापतींनी घेतली। हे पूर्ण चर्चा संपल्यानंतर, सर्व सभासद संपल्यानंतर रात्री झोपेतून जागे झालेली ही लोक ह्यांना विषांतर करायचं आहे। आम्ही जे विधान परिषदेमध्ये मराठी मुद्द्यावरती असेल, भैयांवरती जी कारवाई करण्यासाठीचं असेल, मंत्र्यांवरती जे कारवाई करण्यासाठी असेल, ह्याला कुठेतरी बगळ देण्यासाठी हा विषय आणण्याचा प्रयत्न होतोय। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कुठेतरी असं दिसून येत आहे की अजूनही कोरटकर किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांना, सोलापूरकर यांना अजूनही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल परवा सांगताना सांगितलं कोरटकर हा चिल्लर आहे। मग कोरटकर चिल्लर असेल तर मग तो देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोचू शकतो, देशाच्या मोठमोठ्या मंत्र्यांना ते हात मिळू शकतो। मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांच्या बाजूला फोटो लावून तो स्मृतिचिन्ह देऊ शकतो। आता फक्त केकच भरवायचं बाकी आहे। म्हणजे एवढ्या गोष्टी होत असताना पण देखील असे चिल्लर लोक इथपर्यंत पोचू शकतात। मग खरोखरच देशामध्ये अशी चिल्लरांची गरज आहे असं मला असं वाटते। दुर्दैवी आहे। ह्याचा अर्थच असा आहे की पूर्ण रीतीने संरक्षण देण्याचं काम सरकार या दोन्ही व्यक्तीवरती करतायत। कारण सरकारला एका बाजूला एक एजेंडा चालू ठेवायचा आहे, सांगत असताना मराठी मुद्द्यावरती असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाव घ्यायचं, पण दुसऱ्या बाजूला दुसरी जी विचारसरणी या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे आणू पाहण्याचा प्रयत्न काही लोक करतायत त्यांनाही छुपा पाठिंबा अशा या कारवाई न केल्यामुळे स्पष्ट रीतीने बघायला आपल्याला मिळते। सचिन भाऊ, उद्या जागतिक महिला दिवस आहे, त्या महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर अशी एक मागणी होती आहे की महिलांचे जे लोकलचे डबे आहेत ते वाढवण्यात यावे। स्टॅटिस्टिक असं सांगतंय की जवळपास आता काम करणाऱ्या महिलांची संख्या मुंबईमध्ये 50% आहे। 50% पुरुष आणि 50% महिला काम करत असताना लोकलचे डबे मात्र जे ते कमी आहे आणि त्यामुळे महिलांच्या नक्कीच आहे हाणामारी किंवा भांडण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। या अगोदर देखील महिलांसाठी स्पेशल ट्रेनची मागणी झाली होती आणि तसे ट्रेन्स आहेत, पण ते फ्रिक्वेंटली नाही आहेत। त्याच्या वेळामध्ये अजून वाढ करण्याची गरज आहे आणि हे डबे देखील वाढवण्याचं गरज आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तर गेल्या अनेक वर्षापासून आमची एक मनातली इच्छा होती की महिलांच्या कामाच्या तासामध्ये पण देखील फरक हे आपल्याला करायला पाहिजे। कारण शेवटी ती गृहिणी निव्वळ काम करत नाही तर घर देखील चालवते आणि त्याचा एक भाग म्हणून पण देखील त्यांच्या कामामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, तासांमध्ये करण्याचं काम हा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून करण्यात यावं, अशीतली देखील एक मागणी अशासकीय ठरावाच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।